शेतकरी मित्रांनो नमस्कार। शेतकरी मित्रांनो, आता सध्या हे जे शेत तुम्हाला दिसत आहेत हे शेत याच्या अगोदर आपण पहिलं या शेतामध्ये भेंडी या पिकाची लागवड केली होती आणि पुन्हा आता आपण भेंडीच या पिकाची लागवड या क्षेत्रामध्ये केली आहे। तर आपण या क्षेत्राची म्हणजे या शेताची मशागत करत असताना पाहिजे तशी मशागत केली नाही, कारण की भेंडी आपण कापून टाकली। भेंडी कापल्याच्या नंतर मधात फट्ट्यामध्ये जे मधले फट्टे असतात याच्यामध्ये वखर आणून घेतला आणि वखर आणल्याच्या नंतर याच्यामध्ये मोगड्याच्या साहाय्याने आपण सांबार टाकलेला आहे आणि हे जे ठिबकच्या नाळे दिसतात हे ठिबकच्या नाळ्यावर भेंडी या पिकाची लागवड त्या ठिकाणी केली आहे। तर मित्रांनो, भेंडीची लागवड करत असताना आपण अडवंटा या कंपनीची राधिका ही व्हरायटी आपण लागवड केली आहे। तुम्ही बघू शकता ही व्हरायटी आपण पट्टा पद्धतीनं लागवड केली आहे। तर 250 ग्रामची आपल्याला 4 पॅकेट त्या ठिकाणी लागले आहेत। सुमारे 25 ते 30 गुंठी येऊ शकतं। तर त्या हिशोबाने आपल्याला 4 पॅकेट 250 ग्रामचे लागले आहेत। तर मित्रांनो, पुन्हा भेंडीच्या शेतामध्ये भेंडी येते का? बऱ्याचशा शेतकऱ्यांचा प्रश्न असा असतो की भेंडीच्या शेतामध्ये पुन्हा भेंडी येत नाही आणि विशेष म्हणजे आपण याच्यामध्ये पाहिजे तशी मशागत त्या ठिकाणी केलेली नाहीत, फक्त वखर आणून घेतलेला आहे। आणि हे जे खोड दिसत आहे तुम्हाला हे खोड पहिले भेंडीचे तसे आहेत आणि याच्या अगोदर सुद्धा उन्हाळ्यामध्ये आपण फेब्रुवारीमध्ये ती भेंडी पेरली होती, तर त्या भेंडीमध्ये सुद्धा आपण मशागत केली नव्हती आणि ते जे मक्काचं क्षेत्र होतं त्या मक्काच्या क्षेत्रामध्ये आपण भेंडीची लागवड केली होती। तर त्याचे जुने दसं तुम्हाला दिसू शकता आणि हे जे भेंडीचे दसं आहे हे सुद्धा तुम्हाला आता तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता। म्हणजे मक्काचे दसं सुद्धा उन्हाळ्यातले तसेच आहेत आणि मागच्या भेंडीचे दसं सुद्धा तसेच आहेत। तर आपण आता थोडंसं मक्काचे दसे पाहिजे तसं आपल्याला इफेक्ट नाही करणार, परंतु हे जे भेंडीचे दसं आहेत हेच भेंडीचे दसे आपल्याला काय करतील हे सांगता येत नाही। तर याच्यासाठी आपण आता पुन्हा पट्टा पद्धतीच्या हिशोबाने आपण आता भेंडीची लागवड केली आहे। तर आता या पद्धतीने आपण भेंडीची लागवड केलेली आहे। तर आता याची लागवड काल झाली आहे आणि थोडी बहुत राहिला असेल तर ती आज आपण करणार आहोत। तर मित्रांनो, भेंडी पिकाविषयी मी तुम्हाला पुन्हा सांगतो की जर का तुम्ही भेंडी पिकाची लागवड केली असेल तर तुम्ही आपला व्हिडिओ आवर्जून बघत जा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत जा, कारण की नवीन नवीन असे शेतीविषयक व्हिडिओ आणि शेतीविषयक माहिती आपल्या शेतकरी बांधवांना आपण सांगत असतो, व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगत असतो। आणि आपला उद्देश असा आहे की आपले जे शेतकरी बांधव आहेत यांना थोडीफार का माहिती होत नाही, तर ती माहिती आपण सांगण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतो। तर कृपया करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर शेतकऱ्यांना सुद्धा शेअर करा। तर मित्रांनो, धन्यवाद।